नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत भरलेली मिरची. बेसन पीठ न वापरता अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम मोजक्या साहित्यात. चला तर मग सुरू करूया. आता आपण मिरच्या पहिले धुवून घेऊ. जाडसर मिरची घेतली आहे. जाडसर मिरच्या घ्यायच्या म्हणजे ती तिखट नाही लागत. व्यवस्थित धुवून घेऊ, कोरडे करून घ्यायचे. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे एकदम असे मंद आचेवर भाजायचे, लाल होईस तोपर्यंत, असे खुसखुशीत होईपर्यंत. आपले शेंगदाणे भाजले गेलेत, आता आपण त्यांना काढून घेऊया. मिरची घेतलेली तिला आपण आता मधोमध कट करून घेऊया. जर तुम्ही तिखट मिरची घेतली असेल तर थोडीशी अशी मीडियम साईजची, तर त्याच्यातल्या आपण मिरच्या बाजूला काढून घेऊ. मी काढलेल्या नाही आहेत कारण की मिरची तिखट नाही आहे. असे सर्व करून सर्व मिरचींना कट करून घेऊ आपण. तर सर्व मिरच्या आपल्या कट झालेल्या आहेत. आता आपण त्यांना नमक लावून घेऊ. आता आपण ते शेंगदाणे भाजलेले होते त्यांची वरची स्किन काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय काय मोजके साहित्य लागणार आहेत आपण ते पाहून घेऊ. जिरे, धनेपूड, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि एक लेमन. तुमच्याकडे चाट मसाला असेल तो पण तुम्ही वापरू शकता. आता मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टाकून घेऊ. जिरे, धनेपूड, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, चवीनुसार मीठ. आपण अगोदर मीठ लावलेलं आहे, व्यवस्थित चवीनुसारच लावायचं आहे. हळद. हे आपण मिक्सरला काढून घेऊया. असं जाडसर असं काढायचं आहे. ठीक आहे. आता आपण जो लेमन घेतलेला आहे आपण त्याला या सारंगमध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित पूर्ण ज्यूस टाकून घ्यायचा त्याच्यात लेमनचा. तुम्ही चाट मसाला पण वापरू शकता त्याच्या जागी. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. पूर्ण सारंगला लेमन लागायला पाहिजे असं. व्यवस्थित असं खाली वर करून व्यवस्थित लावून घ्यायचं. चला मग आता आपण मिरची भरून घेऊ. छान असं मिरची भरून घेऊ. जास्त सारंग टाकायचं तिच्यामध्ये, म्हणजे ती एकदम अशी भरलेली दिसते आणि खायला पण अप्रतिम लागते. छान असं दाबून भरायची तिला. अजून एक भरून दाखवते. बघा आपल्या मिरच्या भरल्या गेल्या आहेत, किती छान दिसत आहेत, तोंडाला पाणी येत आहे. मी त्यांना तव्यावरच करणार आहे. तुम्ही फ्राय पॅनमध्ये पण करू शकता. तव्याला चांगला गरम करून घेऊ आपण. गरम झाल्यावरती त्याच्यात तेल टाकून घेऊ. एक एक मिरची असं तव्यावर ठेवून द्यायच्या. वरून आपण थोडंसं त्याच्यात परत तेल टाकून घ्यायचं. तर एक एक करून ते असं पलटी करून घेऊ आपण. व्यवस्थित असं पलटी करून घ्या म्हणजे ते सारंग बाहेर पडणार नाही त्याच्यातून. हलक्या हाताने सर्व मिरच्या आपण उलट्या करून घेऊ. सर्व मिरच्या उलट्या झाल्यात. तर आता
मंद आचेवरच करायचे आहेत आपल्याला त्यांना. आता आपण त्यांना झाकून देऊ 15 मिनटं. तर परत त्यांना सरळ करून घ्यायच्या, म्हणजे आपलं सारंग जळायला नको. तर परत आपण त्यांना झाकून देऊ, परत काढून घेऊ. झाल्या आहेत आपल्या भरलेल्या मिरच्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी रेसिपींसाठी घरगुती चवला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पौष्टिक खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.